श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य, वेगवेगळ्या पूजा यांना खूप महत्त्व आहे. श्रावणी सोमवारी आपण भगवान शंकरांची जशी पूजा करतो, श्रावणी सोमवारला जितके महत्त्व आहे तसेच श्रावणी शुक्रवारला सुद्धा खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण जराजीवंतिका म्हणजेच जिवतीची पूजा करायची असते. आपल्या घरातील मुलाबाळांचे रक्षण व्हावे, त्यांना चांगले आरोग्य लाभावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठी हे व्रत केले जाते. ही पूजा केल्याने आपल्या घरातील मुलांना दीर्घायुष्य लाभते आणि त्यांची प्रगती होते, उन्नती होते. तर अशी ही फलदायी जिवतीची पूजा कशी करायची ते आता आपण पाहूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेचच मिळतील. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी असे जिवतीचे चित्र असलेला कागद बाजारातून आणला आहे. या चित्रामध्ये नृसिंह देवता आहे, कालियामर्दन श्रीकृष्ण आहे, 2 जिवत्या आपल्या बाळांना खेळवत आहेत असं चित्र आहे. तसेच त्यानंतर बुध आणि बृहस्पती यांची सुद्धा प्रतिमा आहे. यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण नंतर पाहूया. आता पूजेला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. इथे मी एका तामणामध्ये पूजेसाठी फुले, विड्याची पाने घेतली आहेत, दुर्वा घेतल्या आहेत आणि आगाडा, दुर्वा आणि फुले यांची एकत्रित अशी माळ बनवली आहे. तसेच पूजेसाठी गणपती बाप्पांची मूर्ती, अगरबत्ती, कापसाचे गेज वस्त्र घेतले आहे. विड्यावर ठेवण्यासाठी हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबरे अशा 5 वस्तू घेतल्या आहेत. नैवेद्यासाठी दूध, साखर, पिवळे फुटाणे घेतले आहेत आणि फुलवातीचे 1 तुपाचे निरांजन घेतले आहे आणि ज्वारीच्या लाह्या सुद्धा घेतल्या आहेत. पिवळे फुटाणे, ज्वारीच्या लाह्या यांना या दिवशी खूप महत्त्व असते. हळदी कुंकू, अक्षता घेतल्या आहेत. पूजेसाठी थोडे पाणी घेतले आहे. देवीची ओटी भरण्यासाठी मी ओटीचे साहित्य घेतलेले आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही खणा नारळाने किंवा साडीसुद्धा ओटीमध्ये घालू शकता. हे संपूर्ण साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. आता पूजेला आपण सुरुवात करूया. इथे मी एका चौरंगावर लाल वस्त्र अंतरलं आहे आणि जिवतीच्या पानाचे जे चित्र आहे ते इथे मी ठेवून घेतले आहे. तुमचे देवघर जिथे असेल तिथेच बाजूला भिंतीवर हे चित्र आपल्याला लावायचे आहे. एकदा लावल्यानंतर ते पुन्हा श्रावण महिना संपेपर्यंत काढायचे नाही, कारण आपल्याला वाराप्रमाणे त्यांची पूजा करायची असते. श्रावण महिन्यामध्ये हे चित्र बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. एकदा तुम्ही आणल्यानंतर त्याला व्यवस्थित तुम्ही फ्रेम बनवून सुद्धा दरवर्षी वापरू शकता. सर्वात आधी इथे मी दिवा लावून घेतला आहे आणि त्याची आता हळदी कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर दिव्याला एक पिवळे फूल वाहायचे आहे. आता दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 विड्याची पाने ठेवली आहेत. त्याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची सुद्धा गणपती म्हणून पूजा करू शकता. जर तुम्ही ही पूजा देवघराजवळच करत असाल तर आपण गणपतीची पूजा केलेलीच असते सकाळी, त्यामुळे पुन्हा करण्याची गरज नाही. गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहिले आहे, दुर्वा वाहायच्या आहेत. हळदी कुंकू लावलेले कापसाचे गेजवस्त्र वाहायचे आहे. आता अगरबत्तीने ओवाळायचे आहे. गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आता आपण जिवतीची पूजा करणार आहोत. सर्वात आधी आपण हळदी कुंकू वाहायचे आहे. जिवंतिका म्हणजेच जीवदान देणारी, तिच्या नावामध्येच अर्थ दडलेला आहे. चित्रामधील सर्व देवतांना आपण हळदी कुंकू लावायचे आहे. थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत आणि फूलसुद्धा वाहायचे आहे. त्यानंतर आता आपण हार घालणार आहोत. इथे मी आगाडा, दुर्वा आणि फुले यांचा मिळून एक माळ बनवलेली आहे. ती आता आपण घालूया. श्रावण महिन्यामध्ये आगाडा, दुर्वा यांना खूप महत्त्व आहे. ही आगाडा दुर्व्याची माळ आपण नक्की अर्पण करावी. काही ठिकाणी ज्वारीच्या लाह्यांची सुद्धा माळ बनवून घातली जाते. त्यानंतर कापसाचे जे गेज वस्त्र बनवले आहे ते सुद्धा घालूया. त्यानंतर आपण फुले वाहून घ्यायची आहेत. आता आपण अगरबत्तीने ओवाळायचे आहे. धूपदीप दाखवायचा आहे.
आता आपण नैवेद्य दाखवायचा आहे। इथे मी नैवेद्यासाठी दूध साखर घेतले आहे, तसेच पिवळ्या फुटाण्यांचा सुद्धा नैवेद्य दाखवणार आहे। श्रावणी शुक्रवारच्या पूजेमध्ये दूध साखर आणि पिवळे फुटाणे यांना खूप महत्त्व आहे। या दिवशी आपण त्याचा नैवेद्य नक्की दाखवावा। तसेच सायंकाळी सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू देऊन याचा प्रसाद सुद्धा द्यायची पद्धत आहे। तसेच ज्वारीच्या लाह्यांना सुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे, तर इथे मी ज्वारीच्या लाह्या सुद्धा अर्पण करते। काही ठिकाणी याची माळ सुद्धा करून या जिवतीच्या चित्राला घातली जाते। आता आपण विड्याचे साहित्य ठेवूया। इथे 2 विड्याची पाने ठेवली आहेत, त्याच्यावरती हळकुंड, बदाम, खारीक, सुपारी आणि खोबरे अशा 5 वस्तू ठेवायच्या आहेत। ही 5 प्रकारची फळे आपण प्रत्येक पूजेमध्ये किमान देवीच्या पूजेमध्ये तरी नक्कीच ठेवावीत। आता मी देवीची खणा नारळाने ओटी भरत आहे। इथे मी त्यासाठी ब्लाऊज पीस, ओटीचे साहित्य, नारळ आणि थोडी दक्षिणा घेतली आहे। आपल्या इच्छेप्रमाणे ब्लाऊज पीसने किंवा तुम्ही साडीसुद्धा या ओटीमध्ये ठेवू शकता। आता पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। जिवतीची जी आरती आहे ती आपल्याला म्हणायची आहे। त्यानंतर कहाणी संग्रहाच्या पुस्तकामधली शुक्रवारची कहाणी आपल्याला वाचायची आहे। प्रत्येक श्रावणी शुक्रवारी आपल्याला ही कहाणी नक्की वाचायची आहे। त्यानंतरच आपली पूजा संपन्न होते। अशा प्रकारे श्रावणी शुक्रवारची जिवतीची पूजा आपली करून संपन्न झाली आहे। आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी ही पूजा प्रत्येक आईने नक्की करावी। पूजा झाल्यानंतर घरातील आपल्या लहान मुलांना औक्षण करावे। जर तुमची मुले घराबाहेर परदेशी असतील तर 4 दिशांना औक्षण करावे आणि तांदूळ टाकावे, म्हणजे त्यांना ते औक्षण केल्यासारखे आहे। या दिवशी गोड कणकेचे दिवे करून त्यांनी सुद्धा ओवाळण्याची प्रथा आहे। 5, 7 किंवा 11 असे दिवे करून तुम्ही त्यांनी ओवाळू शकता। श्रावणी शुक्रवारी अशी जिवती मातेची पूजा केल्याने घरातील आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभते, त्यांचे संरक्षण होते। प्रत्येक आईने श्रावणी शुक्रवारी असे हे जिवतीचे पूजन नक्की करावे। त्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा चांगले आरोग्य लाभते। तर आता आपण या चित्रामध्ये असणाऱ्या सर्व प्रतिमांची माहिती घेऊया। या चित्रामध्ये सर्वप्रथम नरसिंह देवताची प्रतिमा आहे। नृसिंह हे भगवान विष्णूचे 4थे अवतार आहेत। भक्त प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू या दैत्यापासून रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह देवतेचा अवतार धारण केला। बालभक्तासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी नृसिंह देवतेचा अवतार घेतल्यामुळे त्याची सुद्धा पूजा केली जाते। त्याच्या शेजारी कालियामर्दन श्रीकृष्णाचे चित्र आहे। त्यामध्ये एक मोठा महाकाय नाग दाखवला आहे आणि त्याच्यावर श्रीकृष्ण उभा राहून बासरी वाजवत आहे। भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी खेळत असताना त्यांचा चेंडू हा यमुनेच्या डोहामध्ये गेला आणि त्या डोहामध्ये अतिविषारी आणि दृष्ट असा कालिया हा वास करत होता। भगवान श्रीकृष्णांनी कालियाच्या तावडीतून चेंडू सोडवून आणला आणि त्याच्या सवंगड्यांचे आणि गावकऱ्यांचे रक्षण केले। कालियामर्दन असा हा श्रीकृष्ण बाळभक्तांच्या रक्षणासाठी धावून आला, म्हणून त्याची सुद्धा पूजा केली जाते। त्यानंतर चित्राच्या मध्यभागी 2 जिवती आपल्या बाळांना खेळवत आहेत। जरा जिवंतिका म्हणून त्यांची पूजा केली जाते। मगध देशामध्ये जरा ही राक्षसीण वास करत होती। मगध देशाचा नरेश वृद्धाला 2 शरीरे असलेले अर्भक जन्माला आले। त्याने जन्मताच त्या मुलाला नगराबाहेर फेकून दिले। त्यावेळी तेथे असलेल्या जरा या राक्षसीणीने 2 भाग असलेली शरीरे जुळवून त्याला जीवदान दिले। नंतर ते बालक जरासंध नावाने ओळखले जाऊ लागले। त्यानंतर जरा राक्षसीणीची जीवदात्री म्हणून सगळ्या गावामध्ये पूजा केली जाऊ लागली। अशा प्रकारे जरा जिवंतिकाची पूजा श्रावण महिन्यामध्ये करण्याची प्रथा आहे। त्यानंतर सर्वात खालच्या बाजूला बुध आणि बृहस्पती यांच्या प्रतिमा आहेत। हत्तीवर विराजित असलेले बुध आणि वाघावर आरूढ असलेले बृहस्पती आहेत। बुधाच्या प्रभावाने व्यक्तीला अलौकिक अशी बुद्धिमत्ता प्राप्त होते। बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती होते आणि विवेकसंपन्नता प्राप्त होते। चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, बुद्धिमत्ता प्राप्त करण्यासाठी बुध आणि बृहस्पतीची पूजा केली जाते। अशा या जिवतीच्या चित्राची संपूर्ण अर्थासहित आपण माहिती घेतली।
तसेच आपली जिवतीची श्रावणी शुक्रवारची पूजासुद्धा पूर्ण झाली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जिवतीची पूजा नक्की करा। तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही त्या मला कमेंटमध्ये विचारू शकता। मला शक्य होईल तशी त्याची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत पाहत रहा रेसिपीज आणि बरंच काही। धन्यवाद।